त्या अश्विनीला त्या इन्स्पेक्टरचा फोन आला होता मोबाईलवर. इकडे येऊ का म्हणून विचारत होता म्हणे. मग काय सगळा लपवा छपीचा प्रकार यांचा. काहीतरी थातूर मातूर उत्तर दिलं तिने. मीच पोलीस स्टेशनवर येते असं सांगितलं तिने त्याला. काय काय बघावं लागतं या घरामध्ये. आणि सगळं आपण हे उघड्या डोळ्याने बघायचं. हे बघ रमा, अगं तिच्या भावाने पोलिसात तक्रार केली होती की नाही, त्या संदर्भात असेल. बट यू नो व्हॉट, तुम्हा सगळ्या लोकांचा एकच प्रॉब्लेम. म्हणजे एखादी मुलगी स्मार्ट कपडे घालत असेल, स्मोक करत असेल, ड्रिंक्स घेत असेल तर ती मुलगी फ्लर्टिंगच करते. अशा कन्क्लुजनवर पोहोचणाऱ्या लोकांपैकी तुम्ही लोक आहात. स्वतःला सभ्य म्हणवणारे लोक कसे सासूतपणे फ्लर्टिंग करतात ना, हे तुलाही चांगलंच माहितीये आणि मलाही. अरे बापरे, खोल डाऊन किती. सोड रे, तू पण त्या प्रधान फॅमिलीतलाच. सरोगसीसाठी 25 लाख रुपये हवेत असं म्हणणारी किटी असभ्य. पण मूल हवंय म्हणून 25 लाख रुपये देऊ करणारे प्रधान मात्र सभ्य. हा, बोल काय खाणार आहेस तू आज? मिहीर ही अश्विनी. आशुताई म्हणजे कोण? आत्याजी, ही तुझी मुलगी आहे का? अरे अजून भूक भीक नाही लागली? मामी झालं का ब्रुनोशी खेळून? मामी, आई म्हणत होती तुझ्या बाळाला बरं नाहीये. तिला नको, आशूला विचार. आशुताई, तुला कसं माहिती मामीचं बाळ कसं आहे ते? माझ्याकडे ना जादू आहे. जादू? खरंच? बघू बघू, दाखव. मिहीर, जादू नंतर, आधी जेवून घ्यायचं की नाही? हा, हो, आधी पटकन आपण जेवण घेऊया. हा, वंस वाढू ना? हो बाई, लवकर वाढ. खूप भूक लागली हो. पण नको नको, आधी महत्वाच्या माणसाला लाडाकोडानं वाढून घे. मी माझ्या खोलीतच जेवते. हे सगळ्यांचं मूळ तू आहेस. तू तसं हे विचित्र प्रकरण यांच्या डोक्यात भरवलंस. नाहीतरी ही दोघं जण बाळासाठी हतबल होती ग. माणसं ना काही करायला तयार होतात. पण या मुलीला कळायला नको ती कशी तयार झाली म्हणते. सभ्यबाईला मरण परवडेल, पण ही तर राजरोसपणे सगळ्यांच्याकडनं सेवा करून घेते. तिने एक लाच सोडलीये, पण आपल्याला कळायला नको. समीरच्या आईकडनं मागवली, त्यांच्या हातचं लोणचं आहे. पण तुम्ही आईंना काय सांगितलं? नाही नाही, मी त्यांना नाही काही सांगितलंय. अगं पण आशू, ते लोणचं खा तर आधी. तो आनंद पाहायचा आहे मला. तुझे डोहाळे पुरवण्यासाठी मी काहीही करू शकते आशू. तुम्ही काय काय करता माझ्यासाठी? वेडी आहेस तू. मी एकटीच नाही, ह्या घरातलं प्रत्येक जण तुझ्या आनंदासाठी काही ना काहीतरी करतो. आशू, आम्हाला फक्त आमच्या होणाऱ्या बाळाचीच नाही तर तुझीही तितकीच काळजी आहे.